जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मित्रांनो, पेसा जी काही याचिका होती तर पेसा याचिकेसंदर्भात बघा, आजच्या दिवसाला सध्या जी काही 5 ऑगस्टला हेअरिंग डेट देण्यात आली होती। तर आज नेमकी बघा हेअरिंग झाली आहे किंवा नाही, तर त्या संदर्भात आपण जे काही सध्या बघा वाट बघत आहे, तर त्या संदर्भात आजच्या आपण जो काही अपडेट असेल तर ती बघणार आहोत। तर सध्या तरी बघा जी काही पेसा केस आहे 17 संवर्ग संदर्भात, तर त्या संदर्भात या ठिकाणी आपण ऑनलाईनच बघूया, जेणेकरून तुम्हाला इथं ह्या संदर्भात माहिती पडेल। तर हे जे आपण ऑफिशियल वेबसाईट आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची, तर त्याच्यावरती सध्या बघा आलेलो आहे। तर जे काही पेसा केस संदर्भात सध्या जी काही अपडेट असेल का, जी काही नेमकी काय परिस्थिती आहे, काय सद्यस्थिती आहे, तर त्या संदर्भात इथं आपण डेली डायरीच्या माध्यमातून सध्या बघा माहितीही जाणून घेऊया। तर पेसा संदर्भात जी डेली डायरी आहे तर तो नंबर इथं टाकून देतो मी। वर्ष जे होतं आपलं मागील जे 2023 संदर्भात, त्यानंतर इथं कॅप्चा असतो तो तुम्ही देखील चेक करू शकता, अशा पद्धतीने टाकून द्यायचा। त्यानंतर इथं कॅप्चा बघा चुकला आहे आपला, तर पुन्हा टाकूया। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तर इथं आपण लॉग इन करून घेतलं आहे। जी काही पेसा 17 संवर्ग संदर्भात जो सध्याचा स्टेटस आहे तर तो इथं आपल्याला माहिती पडणार आहे। ही जी प्रलंबित सध्या जी केस आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की 3/10/2023 पासून सध्या रजिस्टर झाली आहे आणि तेव्हापासून सध्या डेट सध्या बघा मिळत आहे। तर सध्या इथं आपण ॲक्शनवर जर क्लिक केलं तर संपूर्ण डिटेल्स इथं आपल्याला माहितीही दिसत असते। तर इथं सध्या जे काही स्टेटस जो दिसत आहे पेसा केस संदर्भात, तर इथं संपूर्ण जे काही स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस या ठिकाणी संस्थेचं नाव देण्यात आलं आहे, डेली डायरी क्रमांक आणि जो स्टेटस आहे पेसा संदर्भात तर तो इथं बघा देण्यात आला आहे, की जो सध्या पेंडिंगमध्ये आता तरी आपल्याला इथं दाखवत आहे। तर सध्या जी काही पेसा केस संदर्भात हेअरिंग होती, तर ती हेअरिंग संदर्भात नेमकं काय झालं, तर ह्याच्यावरनं एक लक्षात येतं की जी पेसाची हेअरिंग होती तर त्या संदर्भात इथं कोणत्याही प्रकारचा बघा स्टेटस इथं दिसत नाही। संपूर्ण जे काय आहे ते पेंडिंगच या ठिकाणी बघा दाखवत आहे। जर हेअरिंग झाली असेल तर त्या संदर्भात बघा जी माहिती असेल तर ती माहिती संदर्भात आपल्याला बघा नंतर कळेलच। पण सध्या हेअरिंग जर नाही झाली तर इथं आपल्याला पुढील जी काही डेट असेल तर ती डेट या ठिकाणी बघा मिळू शकते। तर सध्या तरी हेअरिंग आजची जी हेअरिंग होती तर ती हेअरिंग सध्या बघा होऊ शकली नाही। अशा संदर्भात महत्त्वाचं जे आपण काल देखील टेलिग्रामवर सध्या बघा मेसेज टाकला होता का नेमकी पेसा हेअरिंग संदर्भात त्या ठिकाणी का होऊ शकली नाही, तर त्या संदर्भात संपूर्ण जे काही टेलिग्रामवर आपण तुम्हाला मेसेज हा दिलेला होता। तसंच बघा जी हेअरिंग लवकरात लवकर होण्यासंदर्भात विविध जे काही प्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी, तर ते देखील बघा संबंधित जे काही वकील आहे तर त्या वकिलांमार्फत सध्या बघा त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे। तसंच बघा नंदुरबार जिल्ह्याचे जे काही खासदार आहे ॲडव्होकेट गोवाल पाडवी साहेब, तर त्यांनी देखील बघा स्वतः त्या ठिकाणी पेसाची हेअरिंग संदर्भात अति तातडीने होण्यासंदर्भात बघा तशा सूचना देखील संबंधित जे काही वकील वर्ग आहे तर त्यांना तशा सूचना देखील देण्यात आल्या आहे। तसंच बघा जे पेसा केस संदर्भात आणि ज्या पेसा ज्या 17 संवर्ग भरती आहे तर त्या संदर्भात सध्या तरी नाशिक या ठिकाणी महत्त्वाचं जे काही सध्या बघा उपोषण चालू आहे, बेमुदत उपोषण। तर हे जे उपोषण आहे तर ते 1 ऑगस्टपासून सध्या बघा सुरू आहे आणि ह्या ठिकाणी सध्या जे उपोषण करते आहे तर ते संपूर्ण जे काही आदिवासी बेरोजगार जे आहे, सुशिक्षित बेरोजगार उमेदवार आहे, ज्यांचं पेसा भरती संदर्भात बघा या ठिकाणी संपूर्ण जे काही 17 संवर्ग आहे तर त्या 17 संवर्ग संदर्भात जी भरती आहे तर ती भरती सध्या रखडलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी सध्या बघा उपोषण छेडण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्ही फोटोमध्ये तुम्ही बघू शकता का जे संपूर्ण जे उमेदवार आहे तर ते उमेदवार बघा ह्या ठिकाणी उपस्थित आहे आणि जे उपोषण करते आहे बेमुदत आमरण उपोषण आहे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर जवळपास या ठिकाणी जे काही एकूण 5 जे उमेदवार आहे तर ते सध्या बघा आमरण उपोषणाला सध्या या ठिकाणी बसलेले आहे आणि त्यांची जी काही सध्या तब्येत असेल तर आज सध्या जो काही 5वा दिवस आहे तर 5 दिवस सध्या होऊन गेले आहे। तर ह्यांना आपण जे काही सपोर्ट करण्याचं बघा अत्यंत गरज आहे, कारण ह्या ठिकाणी सध्या वेगवेगळे जे आपले आदिवासी विकास मंत्री असेल किंवा वेगवेगळे जे काही आदिवासी क्षेत्रातील लोकप्रतिनिधी असेल तर त्यांच्याशी या ठिकाणी बघा संपर्क होताना दिसत आहे। तसंच 3 तारखेला म्हणजे 3 आणि 4 तारखेला दरम्यान जे सध्या नरहरी झिरवळ साहेब आहेत तर ते देखील बघा या ठिकाणी भेट दिलेली आहे। तसंच विविध जे लोकप्रतिनिधी आहे तर त्यांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली आहे। तर त्यांनी जे काही महत्त्वाच्या त्या ठिकाणी चर्चेदरम्यान ज्या सध्या गोष्टी सांगितल्या आहे तर उद्याच्या दिवसाला म्हणजे 6 तारखेला मंत्रालयामध्ये सध्या बघा जे काही डेप्टी CM आहे आणि CM साहेब असेल तर त्यांच्याबद्दल बघा त्यांच्याबरोबर जे पेसा हे जो काही सध्या
केस आहे 17 संवर्ग संदर्भात आणि येथील जे काही महत्त्वाचं बेमुदत जे उपोषण सुरू आहे तर त्या संदर्भात जे पेसा भरती संदर्भात जी मध्यस्थी जो मार्ग असेल किंवा जे पुढील जे काही चर्चा असेल तर ती चर्चा करण्यासंदर्भात तशा या ठिकाणी बघा चर्चा देखील झालेली आहे। तर उद्याच्या दिवसाला जास्तीत जास्त उमेदवार नाशिक या ठिकाणी बघा उपस्थित राहा। जे काही पेसा संदर्भात या ठिकाणी महत्त्वाचं उपोषण सुरू आहे, कारण या ठिकाणी मैदानावर उतरल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं बघा पुढे जी काही हालचाल असेल किंवा कार्यवाही असेल तर ती होत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तर इथं जवळपास जे आदिवासी क्षेत्रातील संपूर्ण जे उमेदवार असेल तर उमेदवार या ठिकाणी बघा उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा। जे ठिकाण आहे ते गोल्ड क्लब मैदान आहे नाशिक, जे सिव्हिल हॉस्पिटल आहे तर त्याच्यासमोर आहे। तर या ठिकाणी आपण तुम्हाला नंबर देखील प्रोव्हाइड करू, कोणाला संपर्क करायचा तिथे जाऊन, कोणाला जर लोकेशन माहिती नसेल तर त्यांनी संबंधित व्यक्तीला तुम्ही संपर्क करायचा आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स पाठवतो, तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता। लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे। तर जास्तीत जास्त उमेदवारांनी बघा सहभाग नोंदवा, जेणेकरून जी काही पेसा 17 संवर्ग भरती संदर्भात जी लढाई आहे तर ती आपल्याला बघा या ठिकाणी आपण लढाईचं या ठिकाणी बघा सुरुवात केली आहे आणि निश्चितच योग्य तो काही मार्ग किंवा निर्णय असेल तर तो 17 संवर्ग पेसा भरती संदर्भात या ठिकाणी बघा निघू शकतो आणि त्या संदर्भात तसा पाठपुरावा देखील सध्या सुरू आहे। तर जास्तीत जास्त उमेदवारांनी सध्या सहभाग नोंदवा आणि जे काही सपोर्ट असेल तर तो सपोर्ट या ठिकाणी बघा दाखवा, कारण सध्या ह्या जे आंदोलन आहे किंवा उपोषण आहे तर हे उपोषण बघा आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे। तर सध्या तरी तुम्ही उपस्थित हे राहा। तसंच बघा जे सध्या विथ इंटरव्ह्यू संदर्भात जे यादी आहे तर ती यादी संदर्भात जे सध्या मुहूर्त आहे तर तो नेमका कधी लागणार अशा संदर्भात वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये बातम्या देखील येत आहे, कारण आपल्याला माहिती आहे की संपूर्ण जे काही मुलाखती यादी संदर्भात जी प्रक्रिया असेल यादी संदर्भात तर ती पूर्ण झालेली आहे। तर त्याच्यामध्ये फक्त जे काही SOP संदर्भात म्हणजे जे काही स्टँडर्ड संदर्भात आहे प्रोसिजर, ऑपरेटिंग प्रोसिजर, तर ते संदर्भात बघा जी महत्त्वाची आयुक्त स्तरावरनं जी फाईल बनवायची होती, SOP बनवायची होती तर ती SOP बनवून मंत्रालय स्तरावर सध्या बघा पाठवण्यात आली आहे आणि एकंदरीत मंत्रालय स्तरावरती त्या संदर्भात जी काही अंतिम परवानगी असेल किंवा अंतिम चर्चेदरम्यान झालेली जी त्या ठिकाणी परवानगी देण्यासंदर्भात जे कामकाज आहे तर ते सध्या बघा अपूर्ण असल्यामुळे पुढील जी काही यादी असेल तर ती सध्या या ठिकाणी लागत नाही। तर आज देखील बघा आयुक्त स्तरावर जे काही उमेदवार सध्या त्या ठिकाणी गेले होते तर त्यांच्याकडनं अशी माहिती मिळते की सध्या संपूर्ण जी काही मुलाखती यादी संदर्भात जी काही कार्यवाही आहे आयुक्त स्तरावरनं तर ती संपूर्ण जी काही तेथील प्रक्रिया असेल तर ती पूर्ण होऊन संबंधित जी फाईल आहे तर ती फाईल मंत्रालय स्तरावर सध्या बघा पाठवूनही दिलेली आहे। तर या ठिकाणी मंत्रालयावरनं जशी परवानगी येईल तशी परवानगी आल्यानंतर बघा पुढील कार्यवाही या ठिकाणी होऊ शकते। तर एकंदरीत संपूर्ण जी काही प्रक्रिया जी रखडलेली आहे तर ती सध्या मंत्रालयीन स्तरावरती सध्या बघा रखडलेली आहे। तर आपण सर्वांनी जास्तीत जास्त जे काही मंत्रालय स्तरावर या ठिकाणी पाठपुरावा केला तर संबंधित जी मुलाखत यादी असेल तर ती मुलाखत यादी बघा लवकरात लवकर जाहीर होऊ शकते। तर वेगवेगळ्या प्रतिनिधीमार्फत लोकप्रतिनिधीमार्फत बघा तुम्ही जे काही निवेदने असेल किंवा त्यांच्याशी भेट घ्या आणि लवकरात लवकर जे काही आपली मुलाखत यादी आहे तर ती मुलाखत यादी संदर्भात मंत्रालय स्तरावर या ठिकाणी पाठपुरावा करून लवकरात लवकर यादी लावण्यासंदर्भात बघा सध्या प्रयोजन हे करा। तर सध्या तरी अंतिम जी काही परवानगी असेल तर ती मंत्रालयामध्ये सध्या SOP संदर्भात आहे। तर SOPवर एकंदरीत या ठिकाणी चर्चा मसलत या ठिकाणी झाल्यानंतर पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या होऊ शकते। तर सध्या तरी अशी एक महत्त्वाचे 1 ते 2 अपडेट होत्या। अपडेट जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी मिळत जाईल। तर उद्याच्या दिवसाला बघा जास्तीत जास्त उमेदवारांनी नाशिक या ठिकाणी जे सध्या उमेदवार या ठिकाणी उपोषणाला बसले आहे तर त्यांना सपोर्ट करा। जवळ असेल ज्यांनी येण्याचं शक्य आहे तर ते आंदोलनाच्या ठिकाणी बघा या ठिकाणी गोल्फ क्लब मैदान आहे तर त्या ठिकाणी सध्या सुरू आहे, तर तिथे तुम्ही आंदोलनाला उपस्थित राहा। आजचा जो काही 5वा दिवस आहे तर 5 दिवस सध्या या ठिकाणी झालेले आहे। तर संपूर्ण जे काही सध्या पॉझिटिव्ह वातावरण तयार झालेलं आहे पेसा भरती संदर्भात, तर जास्तीत जास्त उमेदवारांनी सध्या सपोर्ट करण्याचं या ठिकाणी गरज आहे। तर अशा पद्धतीने एक हे महत्त्वाचं अपडेट होती। तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।